नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द लर्निंग माइंड या यूट्यूब चॅनलवर. YCMने OASIS 2025 या वेबसाईटवर असाइनमेंट अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा तुम्ही गुगलवर जाऊन OASIS 2025 हे सर्च केल्यावरही तुम्हाला पोर्टलवर त्याची लिंक दिसून जाईल. त्या लिंकवर तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला स्टुडंट लॉग इन, ॲडमिन लॉग इन असे 2 लॉग इन पोर्टल्स ओपन दिसतील. आणि YCMUचे होम असाइनमेंट अपलोड करण्याची लास्ट डेट ही 15 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ते लवकरात लवकर डाउनलोड करून असाइनमेंट्स अपलोड करायचे आहे. स्टुडंट लॉग इन या पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक तिथे क्वेश्चन विचारला जाईल, हॅव यू रजिस्टर्ड? तर तुम्हाला नो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयर रजिस्ट्रेशन केले असेल किंवा नसेल, या सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पुन्हा करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन असा ऑप्शन येईल. तिथे रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला तुमचा PRN नंबर सबमिट आणि व्हेरीफाय करायचा आहे. तो PRN नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तुमचा PRN नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल ID किंवा फोन नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला सबमिट करून न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर तुमच्या रजिस्ट्रेशन मेल IDवर आणि फोन नंबरवर OTP येईल. तुम्ही तो सबमिट करायचा आणि तिथे तुम्हाला न्यू क्रिएट पासवर्ड असे ऑप्शन येईल. तिथे तुम्ही तुमच्या पद्धतीने नवीन पासवर्ड टाकून PRN नंबर व्हेरीफाय करायचा आहे. फोन नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक मेसेज येईल. तिथे DDMMYY असं तुमची बर्थडे डेट हे तुमचा पासवर्ड असेल. ओल्ड पासवर्ड ही तुमची बर्थडे डेट असेल. त्यामुळे तुम्ही ओल्ड पासवर्ड तुमची बर्थडे डेट टाकायची आहे आणि न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तोही 09112003 अशा पद्धतीनेच असायला हवा. न्यू पासवर्ड क्रिएट करून तुम्हाला परत साइन इन करायचे आहे. तुमचा PRN नंबर आणि न्यू पासवर्ड करून तुम्हाला साइन करायचे आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड ओपन दिसेल. तिथे तुम्हाला तुमचा PRN नंबर, ABC ID, स्टुडंट नेम, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, स्टडी सेंटर अशी तुम्हाला तुमच्या डिटेल्स दिसतील. तुमच्या डिटेल्स व्हेरीफाय करून तुमच्या डाव्या बाजूला 3 डॅश दिसत असतील तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्या डॅशच्या खाली तुम्हाला तुमचा प्रोफाईल, माय असाइनमेंट्स, हेल्प अँड सपोर्ट असे ओपन दिसेल. तिथे तुम्हाला माय असाइनमेंटवर क्लिक करून तुमचे असाइनमेंट्स तुम्हाला ओपन होतील. डॅशबोर्डच्या उजव्या साईडला तुम्हाला तुमचे डाउनलोड ऑल क्वेश्चन पेपर्स तिथे क्लिक करून तुम्हाला तुमच्या विषयांचे क्वेश्चन्स पेपर असाइनमेंट्स दिसतील आणि तुम्हाला खाली एक नोट दिलेली आहे. त्या नोटचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचे असाइनमेंट्स लवकरात लवकर दिसतील. काही विद्यार्थ्यांचे काही विषयांचे असाइनमेंट दिसत नसल्यामुळे ते लवकरच अपलोड होतील, पण त्याआधी ते असाइनमेंट डाउनलोड करून घेणे आवश्यक आहे. बाकी अपलोडचे ऑप्शन्स नंतर अवेलेबल होतील, पण तुम्ही ते जे असाइनमेंट्स अवेलेबल आहेत ते लवकर डाउनलोड करून घ्यावेत, त्याची लास्ट डेट संपण्या अगोदरच. त्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे असाइनमेंट्स डाउनलोड करू शकता. त्या असाइनमेंट्समध्ये तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन, विषय, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे दिसणार आहे. ते डिटेल्स चेक करून तुम्ही तुमचे असाइनमेंट लिहून असाइनमेंट्स अपलोड करायचे आहे. तुमचा PRN नंबर, स्टडी कोड, स्टडी सेंटर कोड हे सगळे तिथे तुम्हाला असतील आणि सिग्नेचरसुद्धा तिथे अवेलेबल. सर्व पेजेसवर तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची आहे. पेज नंबर, PRN नंबर व्यवस्थित आहे की नाही हे चेक केल्याशिवाय असाइनमेंट्स अपलोड करायचे नाही आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज.